गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 4था ब्रह्मनिरूपण। श्रीराम कृतायुग 17,28,000 त्रेतायुग 12,96,000 द्वापार 8,64,000 आता कलियुग आहे का। कलियुग 4,32,000 चतुर्युगे 43,20,000 ऐसी चतुर्युगे सहस्त्र तो ब्रह्म याचा एक दिवस। ऐसे ब्रह्म सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका। विष्णू सहस्त्र होता एका पळ एक ईश्वराचे। ईश्वर जाये सहस्त्र वेळ ते शक्तीचे अर्धपळ। ऐसी संख्या बोलली सकळ शास्त्रांतरी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून आपणा सर्वांना श्री गुरुदेव। मागील आठवड्यामध्ये आपण मायोद्भव हा समास ऐकला। आज आपण ब्रह्मनिरूपण दशक 6वा समास 4था ऐकणार आहोत। या समासामध्ये समर्थ म्हणतात, माणूस जीव असल्याने अल्प आहे, अंतवत आहे, या देहासकट संपूर्ण विश्व पालटते, म्हणून हे सर्वस्वी खरे नव्हे। याला आधार देणारी अशी एक सद्वस्तू आहे, ती स्वतः अचल राहते आणि या चल विश्वाला आधार देते। जीव हा परिमित आहे, परब्रह्म हे ज्ञानमय आहे, आनंदमय आहे, अपरिमित आहे। म्हणून परिमित जीवानं अपरिमित वस्तूची किती वर्णन करायचं म्हटलं तरी ते तोकडं पडतं। उदाहरणच द्यायचं झालं तर मानवी दृष्टीने काळाचं जर कल्पना केली काळाची, तर काळ हा अनंत आहे। पाठीमागे किती काळ होऊन गेला माहीत नाही, आणि अनंत काळाच्या दृष्टीने मानवी जीवन हे स्वप्नाप्रमाणे अल्प आहे। काळाच्याही पलीकडे परब्रह्म आहे, म्हणून ते मोजता येत नाही। म्हणून या काळाची गणना सांगताना समर्थ म्हणतात, सत्ययुग 17,28,000 वर्ष, त्रेतायुग 12,96,000 वर्ष, द्वापारयुग 8,64,000 वर्ष आणि कलियुग 4,32,000 वर्ष। एकूण 43,32,000 वर्ष ही या युगांची असतात। हा म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो। ही 4 युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस। असे ब्रह्मदेवाचे ज्यावेळी 1000 दिवस होतात त्यावेळी विष्णूची एक घटका होते। अशा विष्णूच्या 1000 घटका म्हणजे महादेवाचं एक पळ होतं, आणि अशी महादेवाचे 1000 पळं म्हणजेच आदिशक्तीचे मूळ मायेचे अर्धपळ होते। अशा अनंत आदिशक्ती आहेत। अशी अनंत ब्रह्मांड निर्माण होतात
आणि जातात, परंतु परब्रह्म अगदी जसंच्या तसं राहतं. त्याच्यामध्ये स्थित्यंतर घडत नाही. वास्तविक पाहता परब्रह्माला स्थिती नाही. म्हणूनच वेद श्रुती नेती म्हणजे असं नाही म्हणून परब्रह्मापुढे हात टेकतात. परब्रह्माची मोजदात काळाने करता येत नाही, कारण त्याला अवस्था नाही. परब्रह्माला अवस्था नाही आहे. कालगणनेच्या दृष्टीनं हे विनाशी विश्व ठीक आहे. विनाशी विश्वाची गणना या काळाने करता येते, परंतु परब्रह्माची गणना करता येत नाही, मोजदात करता येत नाही. या विनाशी जगामध्ये एकापेक्षा एक थोर आहे, परंतु याला आधार देणारं जे आत्मस्वरूप आहे ते शाश्वत आणि समाधान रूप आहे. हे चराचर विश्व रचलेलं आहे. याच्यामध्ये एकापेक्षा एक मोठा आहे, परंतु या क्रमानं विचार केला तर त्याचा अंत लागत नाही. हेच पहा ना, काही लोक म्हणतात ब्रह्मा मोठा, काही लोक म्हणतात विष्णू मोठा, काही लोक म्हणतात शंकर मोठा, तर काही लोक म्हणतात आदिशक्ती मोठी. लोक आपापल्या कल्पनेने असे विचार मांडत असतात, परंतु समर्थ म्हणतात ज्यावेळी कल्पांताची वेळ येईल त्यावेळी हे सगळं नाश पावणारं आहे. कारण जे दिसतं ते नासतं अशी श्रुतीची साक्ष आहे. मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो. एकदा ब्रह्मा विष्णू महेश यांना गर्व होतो. ब्रह्मांना वाटतं की मी सृष्टी निर्माण करतो, विष्णूंना वाटतं मी या सृष्टीचं पालनपोषण करतो, तर महेशांना वाटतं मी या सृष्टीचा संहार करतो, म्हणूनच ही जग रहाटी चालते. ही चर्चा चालू असतानाच त्या ठिकाणी एक अक्राळ विक्राळ प्राणी येतो. ते हे सगळं ऐकत असतो आणि तो आपला जबडा उघडतो. त्याच्या जबड्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांना स्वतःचं प्रतिरूप दिसतं आणि मग त्यांचा अहंकार नाहीसा होतो, गर्व नाहीसा होतो. आणि तो प्राण्याला बघून ब्रह्मा म्हणतात हा कोणता प्राणी, मी तर याला कधी पाहिलंच नाही. विष्णू म्हणतात मी याचं पालनपोषण केलं नाही. महेश म्हणतात ज्या अर्थी आपण याला निर्माण केलं नाही, पालनपोषण केलं नाही, तर मी तर याचा संहार कसा करणार. आणि अशा प्रकारे या तिघांचाही अहंकार नष्ट होतो आणि मग तो प्राणी सांगतो आपणा तिघांना निर्माण करणारा मीच आहे आणि मी म्हणजे परब्रह्म आहे. तात्पर्य या विनाशी या दृश्य विश्वामध्ये कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. आत्मा हा सर्वत्र व्यापून आहे, तोच खरा देव आहे आणि हे ठामपणे सांगू शकतात फक्त सत्पुरुष. आणि म्हणून ते थोर असतात. म्हणून समर्थ पुढे म्हणतात जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. जयासी झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन, वेदशास्त्र पुराण साधू संत बोलिले. जो जन्माला आलेला आहे आणि मरून जातो तो जन्ममरणाच्या चक्रात अडकलेला आहे असं समजावं. जो जन्माला आलेला आहे पण देहाचं मोठेपण तेच स्वतःचं मोठेपण समजतो, तो जिवंत असून मेल्यासारखा आहे. मग अमर कोण? ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, असे पुरुषच खरे थोर असतात, अमर असतात. देहाने नव्हे तर त्यांच्या दिव्य ज्ञानाने. हेच पहा ना, आज हजारो वर्ष लोटली तरी आपण ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांना विसरू शकलोय का? आज एखादी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान आहे, त्या पदावरून निवृत्त होताच आपण त्याला माजी पंतप्रधान म्हणतो, राष्ट्रपतींना माजी राष्ट्रपती म्हणतो, मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्री म्हणतो. पण आज शेकडो वर्ष झाली, हजार वर्ष झाली तर ज्ञानेश्वर माऊलींना आपण माजी ज्ञानेश्वर माऊली म्हणत नाही, एकनाथ महाराजांना माजी एकनाथ महाराज म्हणत नाही, तुकाराम महाराजांना माजी तुकाराम महाराज म्हणत नाही. का? तर त्यांनी प्राप्त करून घेतलेलं दिव्य ज्ञान, त्या ज्ञानातून जगाला केलेला उपदेश काली आजी होता, आजी आजी आहे आणि उद्याही आजीच राहणार आहे. जर आपण जगद्गुरू नरेंद्राचार्यांनी लिहिलेलं श्रीलीलामृत वाचाल तर आपल्या लक्षात येईल की संत समाजासाठी आणि या मानव जातीसाठी काय करतात. त्यांनी याच्या प्रत्येक अध्यायात, या श्रीलीलामृतातील प्रत्येक अध्यायात समाजाचा विकास व्हावा यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीतील जी पुराणं आहेत त्या पुराणातील बोधकथा सांगितलेल्या आहेत की जेणेकरून मानवाने त्यातील बोध घ्यावा, आपले जीवन डोळसपणे जगावे, आपल्या जीवनामध्ये विवेक आणि नीतिमूल्य वृद्धिंगत करावीत
आणि जीवनामध्ये यशस्वी व्हावं यासाठी हे श्रीलीलामृत लिहिलेलं आहे. कारण संत हे आत्मज्ञानाचे मानकरी असतात. त्यांनी हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी कायाक्लेशी भोग सोसलेले असतात, म्हणून ते थोर असतात. हे वेद शास्त्र पुराण यांनी निर्णय देऊन ठेवलेला आहे. म्हणून सर्वसामान्य माणसानं जीवन जगताना प्रपंच करताना परमार्थ केला पाहिजे, परमार्थासाठी धडपडलं पाहिजे, स्वस्वरूपाची ओळख करून घेतलं पाहिजे. म्हणून जगद्गुरू नरेंद्र माऊली सर्वसामान्य आपल्यासारख्या भक्तांना काय म्हणतात? अरे अरे मानसा घडीचा ना भरोसा, तरी बेफिकीर कैसा तू जगतोस. नाही घेतले जन्मा येऊन, काय म्हणतात बघा जगद्गुरू? नाही घेतले जन्मा येऊन तुझ्या स्वरूपाचे ज्ञान, तरी गर्भवास जन्म मरण नरेंद्र म्हणे चुकणार कैसा. जर आपण प्रपंचात अडकून मायेत अडकून फक्त प्रपंच केला, परमार्थ केला नाही, तर गर्भवास जन्म मरण ही दिंडी परत परत सुरू होईल आणि आपण या भवसागरामध्ये गटांगळ्या खाऊ. यासाठी संत आपल्याला न्यायला आलेले असतात. संत आत्मज्ञानाविषयी स्वस्वरूपाविषयी आग्रही राहतात आणि आपल्या अवतार कार्यामध्ये ते लोकांना भवसागर तरण्यासाठी सहाय्य करतात. मला या एक दृष्टांत आठवतं. या ठिकाणी पैठणला एकनाथ महाराजांच्या वाड्यावरती दररोज त्यांचं प्रवचन व्हायचं. अख्खं पैठण ते प्रवचन ऐकायला यायचं. एकनाथ महाराजांची रसाळ गोड वाणी आणि त्या वाणीतनं ते प्रवचन व्हायचं. एके दिवशी तिथं एक यमुनाताई आलेल्या असतात. मराठवाड्यामध्ये सोनाराला नाईक म्हणतात. त्या नायकांच्या पत्नी असतात आणि त्या प्रवचन ऐकायला येत असतात. त्या एके दिवशी एकनाथ महाराजांच्या जवळ रडतात आणि म्हणतात, महाराज आपलं प्रवचन ऐकायला अख्खं पैठण गाव येतं, परंतु माझा नवरा येत नाही. मी आपल्याला विनंती करते, काहीतरी करा ना. त्यावेळी एकनाथ महाराजांना त्यांची दया येते आणि ते म्हणतात, ठीक आहे, मी त्यांना भेटतो उद्या. दुसरे दिवशी एकनाथ महाराज नाईकांना भेटतात आणि म्हणतात, तुमची दिनचर्या काय असते हो नाईक? त्यावेळी नाईक सांगतात, मी सकाळी उठतो, बहिर्दशेला जाऊन येतो, स्नान वगैरे आटोपतो, न्याहारी करतो, पेढीवरती जातो, दुपारी येतो, भोजन करतो, थोडी विश्रांती घेतो, परत 3-4 वाजता उठून शेतावरती जातो, जनावरांना चारा आणतो, परत संध्याकाळी पेढीवरती जातो आणि रात्री उशिरा येतो. एकनाथ महाराज म्हणतात, तुमची दिनचर्या तर अतिशय सुंदर आहे. अहो परमार्थ, थोडं भजन पूजन प्रवचन कधी ऐकता की नाही? भाविक हो, तुम्हा आम्हाला जी उत्तरं मिळतात ना, तेच एकनाथ महाराजांना त्या नायकाने दिलं. उत्तर काय दिलं माहीत आहे? महाराज रागाला येऊ नका, परंतु हे काम रिकाम टेकड्यांचं असतं, हं, मला अजिबात वेळ नाही. त्यावेळी एकनाथ महाराज म्हणतात, ठीक आहे, ज्यावेळी आपण स्नानाला जाल त्यावेळी तो वेळ तरी माझ्यासाठी द्याल ना, मी आपल्या द्वारापाशी उभा राहीन. त्यांना संतांचं महत्त्व कळत नाही. ठीक आहे म्हणतात, चालेल. दुसऱ्या दिवशी एकनाथ महाराज भल्या पहाटे येतात यमुनाताईंच्या घरी. यमुनाताईंना खूप आनंद होतो, आता काहीतरी चांगलं घडणार या आशेनं ते आनंदित होतात. नाईक उठतात, बहिर्दशेला जाऊन येतात, स्नानाला जातात. एकनाथ महाराज स्नानगृहाच्या बाहेर उभे राहतात आणि विष्णू सहस्त्र नाम सांगायला सुरुवात करतात आणि नायकांना सांगतात, माझ्या पाठीमागून म्हणा. दुसरे दिवशी तसाच जातो. तिसरा दिवस मात्र ज्यावेळी एकनाथ महाराज घरी येतात त्यावेळी उठून हे बहिर्दशेला फक्त जाऊन आलेले असतात, स्नानाला जातात. परत एकनाथ महाराज विष्णू सहस्त्रनामाची संथा देतात. चौथ्या दिवशी का कुणास ठाऊक नायकांना वाटतं, अरे ज्या संतांना पाहण्यासाठी, ज्या संतांचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक येतात आणि त्यांना मात्र मी ताटकळत उभा करतो, त्यांचा कुठंतरी विवेक जागृत होतो. ते लवकर उठतात, बहिर्दशेला जाऊन येतात, स्नान संध्या आटोपून सोफ्यामध्ये येऊन बसतात. एवढ्याच एकनाथ महाराज येतात. आल्यानंतर महाराज म्हणतात, मला उशीर झाला का हो आज यायला? संत बघा कसे असतात, मला आज यायला वेळ झाला का हो? त्यावेळी नाईक म्हणतात, संत कधीही उशीर करत नाहीत, फक्त आपलं कर्म संपावं लागतं. ज्यावेळी भाविक हो आपल्याला एखादी भगिनी बोलवायला येते, आज इथं संतसंग आहे, चला आपण, आज इथं पारायण आहे, चला आपण, त्यावेळी लक्षात ठेवायचं की हा निरोप आपल्याला संतांनीच पाठवलेला आहे.
नाही कसं उत्तर देतात. त्या ठिकाणी विष्णू सहस्रनामाची संथा सुरू होते, ती संपते. मग काही दिवसांनी अमावस्या येते. अमावस्या आल्यानंतर सोनाराची पेढी बंद. नाईक सुपारी कात्रत बसलेले असतात. एवढ्यात यमुनाताई येतात आणि नायकांचा मूड बघून म्हणतात, माऊली नेहमी म्हणतात ना की हे गृहमंत्री असतात ना, हे फार हुशार असतात. त्या यमुनाताई हळूच नायकांना म्हणतात, अहो हिथं सुपारी कातरण्यापेक्षा तिथं प्रवचन ऐकत ऐकत सुपारी कातरा. महाराजांच्या वाड्यावरती आपण जाऊया. काय नुसतं जाऊन तरी बसायचं आहे. महाराज आपल्याला विरोध नाहीत करणार सुपारी कातरायला. चला ना तिथं 5-10 मिनटं प्रवचन ऐका. नायकांना पटतं ते वाड्यावरती येतात, प्रवचन ऐकतात. त्यांना खूप प्रवचन आवडतं. मग ते दररोज प्रवचनला यायला सुरुवात करतात. आणि मग ते एकनाथ महाराजांना एक दिवशी म्हणतात, महाराज मला भगवद्गीता शिकायची आहे. त्यावेळी एकनाथ महाराज म्हणतात, आपणाला 1 तास अगोदर यावं लागेल प्रवचनच्या, मग मी नक्की आपल्याला भगवद्गीता शिकवेन. आणि असं करत करत भगवद्गीताही त्यांची संपते. एक दिवशी ते महाराजांच्या जवळ येतात आणि सांगतात, माझी भगवद्गीता तोंडपाठ झालेली आहे. त्यावेळी एकनाथ महाराज म्हणतात, अहो साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. धर्मग्रंथात दिलेलं ज्ञान हृदयात ठसण्यासाठी सद्गुरूंची गरज असते. धर्मग्रंथात दिलेलं ज्ञान आपल्या आचरणात येण्यासाठी, आपली वृत्ती बदलण्यासाठी गुरूंची गरज असते. म्हणून नुसते धर्मग्रंथ वाचून उपयोग नाही, तर आपल्याला अनुग्रह घ्यावा लागेल. त्यावेळी एकनाथ महाराजांचे ते पाय धरतात आणि म्हणतात, ज्या पत्नीनं मला ही दिव्य वाट दाखवली त्या पत्नीला महाराज अगोदर अनुग्रह द्या आणि मलाही द्या. अशा प्रकारे नायकांचा प्रपंच आणि परमार्थ दिव्यत्वाच्या दिशेने चालतो. संत आपल्या अवतार कार्यामध्ये हेच करत असतात. तात्पर्य, आपल्याला जर सुख, शांती, समाधान हे सगळं मिळायचं असेल तर आपण संत सहवासात आलं पाहिजे. म्हणूनच हा आठवड्याला संतसंग असतो. या संतसंगाला आपण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. आणि एकटं नव्हे तर आपल्या घरातील अगदी छोटी मुलं वगैरे सुद्धा आपण या ठिकाणी घेऊन आलं पाहिजे, की जेणेकरून जगद्गुरू नरेंद्र माऊली प्रवचन सिंधू या पुस्तकामध्ये म्हणतात, संत कृपेने आपल्या मेंदूतील सात्विक लहरी वाहून नेणारी केंद्रे विकसित होतात आणि त्यायोगे आपल्याला शांती, समाधान, प्रसन्नता हे सारं गुरुकृपेनं मिळत असतं. म्हणून आपण संत संग चुकवता कामा नये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, नका आडराना जाऊ जणी. जन्माला आलोय तर स्वस्वरूपाची ओळख करून घेऊया. आणि संत तुकडोजी महाराज तर या नश्वर जगाचं वर्णन करताना आपल्या अभंगात म्हणतात, या संसारापायी आपण आपल्या जीवनाची कशी दुर्दशा केलेली आहे ती जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकडोजी महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये अतिशय सुंदर सांगितलेले आहे, की संसारामुळे आपली धुळदाण झाले. असं त्यांना सांगायचं आहे का? तर नाही. त्यांना असं सांगायचं आहे की या संसारामध्ये आपण या मोहमायेमुळे अडकलो आणि खऱ्या शुद्ध ब्रह्मज्ञानाला विसरलेलो आहोत. आणि हे शुद्ध ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठर शयनम ही अवस्था होणार आहे. आणि म्हणून हे ब्रह्म नीट समजणं आवश्यक आहे. हे एकच फक्त शाश्वत आहे. बाकीच्या सगळ्या दृश्य ज्या शक्ती आहेत, दृश्य वस्तू ज्या आहेत, ह्या सर्व नाशिवंत आहेत. ब्रह्म म्हणून निर्गुण आहे, म्हणून निराकार आहे, म्हणून अव्यक्त आहे. आणि तेच मी माझ्या अभंगातून आपल्याला सांगितलं आहे. माझा अभंग तोच आहे की आपण त्या ब्रह्माला शोधायला कुठे चाललो आहे बघा, आणि तो आहे कुठे ते या अभंगातून सांगतो. कारण वेळ फार कमी आहे आणि त्यामुळे ब्रह्म हा विषय सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ पुरेसा असणार नाही. तर आपण काय चुका करतो आणि ब्रह्माला शोधला कुठे पाहिजे आणि ब्रह्म नेमका कुठे सापडेल ते मी माझ्या अभंगातून सांगणार आहे. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव गुणा. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव गुणा. कळला नाही, कळला नाही, कळला नाही देव गुणा.
अघटित या त्याच्या खुणा 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 कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा अगणित या त्याच्या खुणा 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 कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा वेद पुराण तुझला गाती वेद पुराण तुझला गाती वेद पुराण तुझला गाती वेद पुराण तुझला गाती ईश्वर अल्लाह कोणी म्हणती ईश्वर अल्लाह कोणी म्हणती कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा अगणित या त्याच्या 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 गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा सगुण निर्गुण तोची आहे सगुण निर्गुण तोची आहे सगुण निर्गुण तोची आहे सगुण निर्गुण तोची आहे जैसी श्रद्धा तैसा पाहे जैसी श्रद्धा तैसा पाहे कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा अगणित या त्याच्या 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 गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा कळला नाही कळला नाही कळला नाही देव गुणा अणुरेणूत देव आहे
तो कसा आहे ते मी या अभंगामध्ये सांगितलंय. अणुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाय. तेव्हा हा देव अणुरेणूपासून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आणि तेच आपल्याला पुढच्या संत संघामध्ये पाहायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्याला सर्वांची रजा घ्यावी लागणार आहे. श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु